करण्यासाठी आज आपल्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेची सभा इथं होत आहे। दुपारच्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की 5 वर्षापूर्वी आपण चुकीचा उमेदवार निवडून दिला, ह्या वेळेस चांगला उमेदवार निवडून द्या। तर मी साहेबांना म्हणतो की ह्या लोकांना मागील 5 वर्षात चुकीचा उमेदवार निवडून दिला असता तर आज इथं एवढे आले नसते। परंतु साहेबांना चुकीचा माणूस मोठा केला म्हणून महाराष्ट्रात आशिया खंडाची गद्दारी झाली। म्हणून ह्या 5 वर्षामध्ये ह्या मतदारसंघामध्ये 2 उमेदवार उभे आहेत, एक वंचितचा आणि एक शिंदे गटाचा। साहेब हे दोन्ही उमेदवार एकनाथजी शिंदेनेच उभे केलेले आहेत। वंचितचाही उमेदवार एकनाथजी शिंदेने उभा केला आणि शिंदे गटाचा उमेदवारी एकनाथजी शिंदेने उभा केला। वंचितच्या सांगण्यावरून शिंदे गटाचा उमेदवार देण्यात आला। आता शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिंदे गटाला मतदान मागतात का वंचितला मतदान मागतात, हा सर्वात मोठा प्रश्न ह्या मतदारसंघातल्या जनतेला पडला। परंतु मी दावेनं सांगतो इथं बसलेल्या सर्वांना की 5 वर्षापूर्वी ह्या मतदारसंघाची अशी परिस्थिती होती की सर्वसामान्य माणसाला एखाद्या आमदाराकडे जर काम पडलं तर त्या सर्वसामान्य माणसाला आमदाराचा नातेवाईक शोधा लागे, नाही तर पक्षाचा पदाधिकारी शोधा लागे। 5 वर्षापूर्वी या मतदारसंघाची अशी परिस्थिती होती, सर्वसामान्य माणसाला एखाद्या आमदाराकडे जर काम पडलं तर त्या माणसाला विचार पडे मी आमदाराकडे कोणाला घेऊन जाऊ, मग त्याचा नातेवाईक शोधा लागे किंवा पक्षाचा पदाधिकारी शोधा लागे। परंतु आज या मतदारसंघामध्ये तुमच्या आमदाराकडे येण्यासाठी ना नातेवाईकाला शोधा लागत ना नेत्याला शोधा लागत। हा विश्वास उद्धव साहेबांच्या आमदारांनी जनतेचा संपादन केला। 5 वर्षापूर्वी हा विश्वासच नव्हता। 5 वर्षापूर्वी हा विश्वास या मतदारसंघामध्ये नव्हताच। खरं तर साहेब मी ह्या मतदारसंघाचा 28 वर्षाचा आमदार आहे, कारण की ज्या महाराष्ट्रामध्ये 28 वर्षाच्या नंतर जे गद्दारी झाली, जे उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिले, जे काँग्रेसशी प्रामाणिक राहिले, जे राष्ट्रवादीशी प्रामाणिक राहिले, ह्या आमदारांना एकनाथ शिंदेने 1 रुपयाचा निधी या 2.5 वर्षामध्ये दिला नाही। परंतु मी दाव्यानं तुम्हाला इथं सांगतो की उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये तुमच्या जेवढे कामं केले तेवढे 15 वर्षातही ह्या मतदारसंघामध्ये झाले नाही। 15 वर्षातही झाले नाही। ह्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेब असताना 250 कोटीची पिण्याची पाण्याची खारपान पट्ट्याची योजना साहेबांना मंजूर केली। हे सरकार आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होती, पण तुमचा आमदार नागपूरला 250 किलोमीटर पैदल गेला। देवेंद्रजी आमचे जे लोक खारं पाणी पितात, साहेब बाळ जन्माला आलं की जो बाळ जे पाणी पिते त्याची आई त्याला जे पाणी पाजते, आईला माहीत असते की माझ्या मुलाच्या किडण्या माझ्या वडिलाच्या किडण्या ह्या पाण्यामुळे गेल्या, तरी आई त्याला ते खारं पाणी पाजते। मग देवेंद्रजीच्या घरी आम्ही खारं पाणी घेऊन गेलो, देवेंद्रजी आम्ही जे पाणी पितो त्या पाण्यानं तुम्ही आंघोळ तरी करून बघा। पण पोलिसांनी आम्हाला आतंकवाद्यासारखं उचललं आणि जेलात टाकलं। शेवटी न्यायालयात गेलो, न्यायालयानं न्याय दिला आणि 69 खेडी पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली। या मतदारसंघामध्ये जे एकनाथजी शिंदे हिंदुत्व सांगतात, साहेब भगव्याच्या आळ लपलेला हा शैतान एकनाथ शिंदे भगव्याच्या आळ लपलेला शैतान आहे। अरे इथं कुठं तुम्ही येऊन हिंदुत्वाच्या गोष्टी सांगता? या मतदारसंघात मध्ये सर्वात जास्त हिंदूचे मंदिर कोणी बांधले असतील तर तुमचे आमदार नितीन देशमुखांनी बांधले। हिंदूचे मंदिरही बांधले साहेब, मशानभूमी भी बांधली आणि कब्रस्थान भी बांधलं। जेव्हा बाळ जन्माला येते
त्याला माहित नसते की मी मशानभूमीत जाणार का कब्रस्तानमध्ये जाणार. तुमच्या आमदारांनी मुस्लिमांच्याही भावना जपण्याचं काम केलं आणि हिंदूच्या बी भावना जपण्याचं काम केलं. या महाराष्ट्रात उद्धव साहेबाचा एकमेव आमदार असेल त्यानं 340 मंदिराच्या ठिकाणी टाळ पकवाद विना वाटप करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी केलं. मी कधी जातीवाद केला नहीं, हमने कभी भेदभाव नहीं. बुरहान भाई, हमारा हिंदुत्व जरूर है, लेकिन हमारा हिंदुत्व ऐसा है, हरा है अल्लाह का, हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, इसमें बना तिरंगा हिंदुस्तान का, असं आमचं हिंदुत्व आहे. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं आमचं हिंदुत्व आहे. साहेब, ह्या मतदारसंघामध्ये एकनाथजी शिंदेने उमेदवाराला 10,000 रुपये मत विकत घेण्यासाठी पाठवले. मैं तो सबको कहना चाहता हूं, ये 10,000 रुपए लेना छोड़ना नहीं. एकनाथ शिंदे ने कोई कपास बेच के पैसे नहीं भेजे, एकनाथ शिंदे ने कोई खेती बेच के पैसा नहीं है, ये अपना किसान का पैसा है, वो जनते का पैसा है, लूटा हुआ पैसा है, वो अपने चुनाव में लगा रहा. पैसा जरूर लेना, लेकिन वोट उद्धव साहब के मशाल को दे देना. लेकिन 1000 रुपए इन्होंने खतीब साहब ने 1000 रुपए बांटे, क्या बड़ीराम भाऊ ने 1000 रुपए बांटे, तो पूछना एकनाथ जी शिंदे ने 10,000 रुपए से भेजा है, 9,000 कहां है. 9 भी लेना, 1 भी लेना, अपने मशाल ईमानदार उद्धव साहेब के आमदार को वोट देना. भाइयों, मी कधीच जातीवाद केला नाही, भेदभाव नाही केला. मी या मतदारसंघात दिवस रात रस्त्यावर राहिलो, 5 वर्ष रस्त्यावर राहिलो. तुमचा आमदार कधी साहेब झाला नाही. निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही तुमच्या घरी रात्री बेरात्री 12 वाजता येतो, मतदान मागतो. काका दादा मावशी आम्हाला मतदान करा, निवडून गेल्यावर आम्ही साहेब होतो. पण हा तुमचा आमदार कधी साहेब झाला नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडे जर कधी गेले तर घरचे म्हणतात साहेब झोपलेले आहे, साहेब मुंबईहून आले. परंतु माझ्या घरी जर कोणी आलं तर माझ्या पत्नीने बी म्हटलं असेल, उठा लवकर, कोठारीचा माझा आदिवासी देवलाल भाऊ डाकेरे आला, उठा. उठून जशा अवस्थेत मी जर बनेलो असलो, जशा अवस्थेत असलो, तसा माझ्या मतदारासमोर आलो. कारण की या मतदार राजानं मला मोठं केलं. एकनाथजी शिंदे, तुम्ही काय इथं येऊन सांगता? शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की या 40 आमदारातला एक आमदार जर पडला तर मी शेतात काम करेल. साहेब, त्याला शेतातच जावं लागेल. कारण की विठ्ठलासारख्या माणसासंग, विठ्ठलासारख्या माणसासंग एकनाथ शिंदेनी गद्दारी केली. आज 10,000 रुपये मतानं जेव्हा पैसे वाटतो, 20 वर्षाच्या अगोदर ऑटो चालवणारा माणूस याच्याजवळ कुठून पैसा आला एवढा? मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, आपल्याला साहेबाचं भाषण आहे, तुम्हाला कधी पश्चाताप होणार नाही की आपण चुकीच्या माणसाला मतदान केलं. ह्या मतदारसंघात तुमचं सुख म्हणजे माझं सुख, तुमचं दुःख म्हणजे माझं दुःख, तुमच्या दुःखात सुखात सामील होणारा हा तुमचा नितीन आमदार आहे. ह्या मतदारसंघामध्ये या अगर सब मुस्लिम भाई को मैं कहना चाहता हूं, खतीब साहब ने 55 साल सियासत की, 55 साल, लेकिन 55 साल में बालापुर शहर की ऐसी परिस्थिति है बुरहान भाई कि बालापुर शहर में 12वीं के आगे पढ़ने के लिए बच्चे को शिक्षा स्कूल भी नहीं, कोशिश तुमने किया. खतीब साहब ने बोलना, मैं बोलता हूं मैं 25 साल सियासत कर रहा हूं, 10 साल पंचायत समिति नंबर रहा, 10 साल जिला परिषद के नंबर रहा और 5 साल आपके आशीर्वाद से मैं आमदार हूं. ये 25 साल में ये मतदार संघ में जिले ने किसने बोला आमदार नितिन देशमुख ने 2 रुपए खाए, क्या 2 रुपए से डुबाया? नहीं तो खतीब साहब ने आके बोलना कि हमने किसको डुबाया नहीं करके. बळीराम भाऊ ने बोलना हमने किसको डुबाया नहीं करके. मी तुम्हाला एकच विनंती करतो की तिन्ही उमेदवाराचं चित्र समोर घ्यायचं. खतीब साहेब समोर घ्यायचे, बळीराम भाऊ समोर घ्यायचे आणि नितीन देशमुख समोर घ्यायचा आणि छातीला हात लावायचा आणि डोळे बंद करायचे आणि मतदानाच्या दिवशी विचार करायचा की या तिघांपैकी कोण चांगला आहे. तुम्हाला मी जर चांगलं दिसत असेल तर मतदान करा. परंतु हे लोक बळीराम भाऊने एका वर्षात 4 पार्ट्या बदलल्या. बळीराम भाऊचा जन्म
बळीराम भाऊचा राजकीय जन्म वंचितचा आहे आणि तुमच्या आमदाराचा राजकीय जन्म शिवसेनेच्या उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेच्या पक्षातला आहे. बळीराम भाऊचा जन्म वंचित राजकीय जन्म वंचितचा आहे, पण तुमच्या आमदाराचा जन्म राजकीय उद्धव साहेबाच्या पक्षातला आहे. तुम्ही विचार करा, बळीराम भाऊला मतदान देणारा म्हणजे डिपॉझिट जाणाऱ्या माणसाला आपण मतदान देऊ राहिलो. मतदानाचं विभाजन होऊ नका देऊ एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला मशालचं 1 नंबरचं बटन दाबून आपण मला भरघोस मताने विजयी करावं एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी शिवसेना नेते तथा खासदार माननीय अरविंदजी सावंत साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा. ठीक, ओके. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. नाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळणा, मार्ग स्पष्ट दावणा, पेट दे शिवसेनेची. हॅलो. काही पक्षप्रवेश या ठिकाणी आपण घेत आहोत. या ठिकाणी संतोषजी हुशे, सुमितजी नवलकार, राजेशजी वरोकार, रामा उंबरकर, जगदीशजी घोडे यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. माननीय राजेशजी चव्हाण या सर्व आयुब भाई या सर्व नेत्यांचं या ठिकाणी माननीय उद्धवजी साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनामध्ये या ठिकाणी आज पक्षप्रवेश होत आहे. माननीय आपल्या वाळेगाव नगरीमधील भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष, कुणबी समाजाचे नेते मनोहर भाऊ रहाणे यांचे सुपुत्र प्रशांत भाऊ रहाणे यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होत आहे. उद्धव साहेबांच्या हातून त्यांचा प्रवेश होत आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं. माननीय राजेशजी चव्हाण शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आज माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश करत आहेत. सोबतच आपल्या इतर सर्व पक्षातील संतोषजी हुसे, सुमितजी नवलकार, राजेशजी वरोकार, रामा उंबरकर, जगदीशजी घोडे, आयुब भाई या सर्वांचं मी स्वागत करतो. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, रोज अशाच सभा होत आहेत, पण या सभेचे एक वैशिष्ट्य आहे, इथे माणसं नाहीच आहेत, पेटलेल्या मशाली आहेत. आहे ना, जरा काढा ना, सगळे मोबाईल काढून टॉर्च लावा, सगळ्या मशाली पेटवा एकदा. बघा, काढा फोटो. हे बघा कसे पेटले, कुठपर्यंत पेटले बघा, कुठे कुठे गेले कानाकोपऱ्यात. चला, धन्यवाद. बसा बसा. मी खरंच भाग्यवान आहे. ही छत्रपती शिवरायांची आई जगदंबेची कृपा आहे, हिंदू हृदय सम्राट आणि माझ्या माचे आशीर्वाद आहेत, म्हणून हे सगळं दृश्य माझ्या नशिबी आहे. हे भाग्य मला नाही वाटत इतर कोणत्या राजकारण्याच्या नशिबात असेल. नितीनजी, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही प्रचार करायला उभे नाहीत, तसं मीही तुमचा प्रचार करायला आलोच नाही. मी तुमचं कौतुक करायला आलेलो आहे, कारण लांडगे विकले गेले
पण वाघ विकला गेला नाही. लांडगे पळून गेले पण वाघ परत आला आणि नुसताच परत नाही आला तर फटकारा मारायला आलेला आहे. आणि हा वाघ एकटाच नाहीये, हे सगळे बसलेले इकडे वाघ आहेत. पण एक गोष्ट तुम्ही बोललात ती मला मान्य आहे की चुकीच्या माणसाला मी मोठं केलं, त्याच्याबद्दल मी तमाम महाराष्ट्राची माफी मागतोय, खरंच माफी मागतोय. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की तुमच्यासारख्या एका वाघाला सुद्धा मी शिवसेनेमध्ये शिवसैनिकाचा मान सन्मान आणि प्रेम दिलं, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. आणि मला अभिमान आहे की ज्या वेळेला हे सगळे गद्दार पळून जात होते, मी अनेकदा सांगितलं की मी मुख्यमंत्री होतो, म्हटलं असतं तर यांच्या मुसक्या बांधून कुठेही टाकू शकलो असतो. पण ही सडलेली माणसं मला नको होती. जाऊ द्या, गेट आउट, निघून जा, बघू कुठे जात आहे. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आता ज्यांना शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपण मोठं केलं, 2.5 वर्ष त्याच्याही आधी मंत्रिपद दिलं कोणी होतं? सगळी मंत्रिपदं जी आली ती त्यांना दिली. कदाचित मी एकमेव मुख्यमंत्री असा असेन की मी कोणतंही खातं माझ्याकडे ठेवलं नव्हतं. एक GAD म्हणतात ते, पण बाकी सगळी मोठी खाती मी देऊन टाकली होती. यानंच दाढीवाना म्हणजे आपला नितीन नाही, तो गद्दाराला दिली होती. जेवढं ओरबाडायचं तेवढं ओरबाडलं. आणि असं म्हणतात की चोरी पकडली गेली तेव्हा शेपूट घालून पळाले. आणि माझ्या लक्षात आलं की आता हे उद्या माझ्यावरती अविश्वासाचा ठराव आणतायत. आणि तेव्हा बसले होते ते कोश्यारी, ते सुद्धा काय त्यांचेच होते हस्तक. त्यांनी अधिवेशन बोलवायला दिलं, सांगितलं अधिवेशन बोलवा. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कानफटात मारली की तुमचं सगळंच गैरवाजवी होतं, बेकायदा होतं. आणि मी म्हटलं असं, माझा माणूस, एक जरी माणूस माझ्या विरुद्ध उठून अविश्वास आणत असेल तर मुळामध्ये मला मुख्यमंत्रीपदी राहायचंच नाहीये. मी तत्काळ वर्षा बंगला सोडला. तत्काळ मला मोह असता तर मी चिकटून बसलो असतो. कारण वर्षा बंगला मुख्यमंत्रीपद अनेक जणांची स्वप्न, अनेक जण स्वप्न पाहत पाहत आयुष्य जातात, पण मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचत नाहीत. मी स्वप्न न पाहता तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री झालो. आणि लक्षात आल्यानंतर मी क्षणार्धात वर्षा सोडला आणि बाहेर पडलो. वर्षा ते मातोश्री येताना संपूर्ण रस्त्यामध्ये गर्दी होती, किती जण रडत होते. जो तो मला भेटतो मला म्हणतात की उद्धवजी, तुम्ही जेव्हा वर्षा बंगला सोडला आणि मातोश्रीकडे निघाला, आम्ही रडत होतो, माझी आई रडत होती, माझे वडील रडत होते, मुलं बघत होती काय चाललंय. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू होते तेव्हा ह्या गद्दारांच्या हातामध्ये ग्लास होते. कसले ग्लास होते तुम्हाला माहिती आहे? टेबलावरती नाचत होते. काय केलं होतं मोठं कर्तृत्व तुम्ही? ज्या शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र उभा केला, कोणचे कोण होते ही लोक, त्यांना मोठं केलं. आणि एक जबाबदारी म्हणून मी काय तडफडत नव्हतो मुख्यमंत्री पदासाठी, पण भारतीय जनता पक्षाने पाठीमध्ये वार केला. होय, मी पुन्हा सांगतो, पाठीत वार केला. जे ठरलं होतं मुख्यमंत्री पदाचं ते द्यायला नकार दिला. आणि तो खोटेपणा सहन न होता मी बाहेर पडलो. नाही तर यांनी आपल्याला फरफटत नेलं असतं, गळ्यात पट्टा घालून आपल्याला फरफटत नेलं असतं मोदी आणि शहांच्या मागे. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे, गळ्यात पट्टा माझ्या कोणी घालू शकत नाही. मोदी शाह तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी घालू शकत नाही.
पण तुम्ही सरकार पाडलं, शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला गद्दारी करून पाठीत वार करून तुम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलात. कशासाठी उतरवलात? काय टरबुजा काय लिंब पण आहेत. म्हणजे इकडे मला सांगितलं की लिंबाचं मार्केट मोठं आहे, पण त्यांना सुद्धा आज येऊन गेले ना, त्यांना लिंब लागतात, ते रेडे कापतात, लिंबाला टाचण्या मारतात, मोठं मार्केट आहे त्यांच्याकडे लिंबाचं. काय मानसिकता आहे, सडलेली नासलेली मानसिकता, संपूर्ण वाट लावून टाकायची. आणि आज मी ठामपणाने सांगतोय की नुसता आरोप नाही, का आपलं सरकार पाडलं, का गद्दारी करून सरकार पाडलं, तर यांना महाराष्ट्र लुटायचा होता म्हणून यांनी आपलं सरकार पाडलेलं आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची तर सोडा, तुमचं टरबूज बिरबूज सोडून द्या, पण मोदी आणि शहांची सुद्धा आपल्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होत नव्हती. तर एक उद्योग मी महाराष्ट्रातून गुजरातला नेऊ दिला नव्हता. उलट लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा लाखो कोटी रुपयांचे सामंजस्य करार करून मी माझ्या महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती करत होतो. नाही पाहू यांना. कोणाचं पाप केलं तुम्ही? उद्धव ठाकरेच्या पाठीत वार केला, शिवसेनेच्या पाठीत वार केला. मी शिवसेनेच्या पाठीत नव्हे तर शिवसेना ही आपली राजकारणातली आई. अरे ज्या कुशीतनं तुम्ही जन्माला आले त्या आईच्या कुशीवरती वार केलात गद्दारी करून. त्या शिवसेनेला संपवायला निघालात. आणि धरून चला, जर का भाजपने शब्द पाळला असता तर आज 5 वर्ष होऊन गेली, कदाचित टरबूज बसलं असतं मुख्यमंत्रीपदी. काय मिळवलं काय भाजपने? एक तर संपूर्ण हिंदुत्वाला कलंक लावला गद्दारी करून, भाजप संपवून टाकला. आज ओरिजिनल भाजप आहे कुठे? ओरिजिनल भाजप कुठे राहिलाय? सगळे उपरे. मी 2 दिवसापूर्वी रत्नागिरीत गेलो होतो. तिकडे पूर्वीचे जुने भाजपचे कट्टर कार्यकर्ते बाळ माने हे आपल्यात आले. उमेदवारी दिली आपण त्यांना. अनेक जण भारतीय जनता पक्षातनं जे ओरिजिनल जो अटलजींचा आणि अडवाणीजींचा भाजपा होता त्या लोकांना आज हे पटत नाहीये. हे उपरे सगळे डोक्यावर बसलेले आहेत. भाजपवाले म्हणतात साहेब आम्ही करू काय? आम्ही खपलो, आम्ही खस्ता खाल्ल्या, आम्हाला कोणी विचारत नव्हतं. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला आसरा दिला. अरे शिवसेनेने तुम्हाला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र फिरवला, पण आता तोच खांदा आम्ही तुम्हाला राजकारणात दिल्याशिवाय राहणार नाही. खांद्यात त्यावेळेला दिला होता तो वेगळा आणि आता देऊ तो खांदा वेगळा. मग ते सांगतात की आम्ही आता संपूर्णपणे आमची ओळखच नाहीशी झाली. भाजपची ओळख राहिली कुठे? आपण काल ज्या काही पंचसूत्री म्हणून गॅरंटी दिलेल्या आहेत, भाजपची सुद्धा गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी कि जेवढा मोठा भ्रष्टाचार करा आपका बाल भी नहीं बाका होगा, ये मेरी गॅरंटी है. सगळे भ्रष्टाचारी ते तो काय मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, अशा पद्धतीने आजचा भाजप चाललेला आहे. आणि याला हिंदुत्व म्हणायचं आम्ही? तुम्ही काय वाटेल ते म्हणायचं? तुम्ही शेण खाल्लं तरी म्हणायचं हिंदुत्व? हे असं हिंदुत्व मला नाही मान्य. ना माझ्या आजोबांनी मला शिकवलं, ना माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व नाही, घरातली चूल पेटवणारं आमचं हिंदुत्व आहे. द्या रोजगार, द्या लोकांना. जी भावना आज आपल्या आमदाराची आहे, नितीन देशमुख काय मस्ती शिरले त्यांच्या डोक्यात आमदाराची वाटते तुम्हाला? जसा ज्या वेळेला नितीन, आता तुम्ही किती वर्ष आमदार आहात, किती वर्ष शिवसैनिक आहात, तुम्ही उठून सांगायचं सामने आमने सामने खुला कारभार आहे आपला. काय नितीन देशमुख मध्ये काय बदल झालाय मला सांगायचं. आणि याला नेला होता त्याने उचलून तिकडे. काय मिळालं नसतं यांना? 50 खोके तर वाटलेच होते. पण नितीन, मला तुमचा अभिमान का वाटतो की सोन्याची लंका समोर दिसत असताना सुद्धा तुम्ही माझ्याकडे काही नाही तरी माझ्याकडे परत आलात, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. कारण तुम्हाला माहिती होतं
की लंका सोन्याची आहे, पण ती लंका रावणाची आहे. आणि ती रावणाची लंका ही मशाल जाळून भस्म करणारे तुम्हाला माहिती होतं, म्हणून तुम्ही माझ्या सोबत राहिलात आणि म्हणून या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत. ही रावणाची लंका आहे, सोन्याची आहे, पण चोराची आहे. सगळं चोरलेलं आहे. मी प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. मला कल्पना नाही इकडे तुमचे मिंद्याचे, मी त्याला मिंदेच म्हणतो, मिंदे आहे मिंदे. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेला संपवायला निघालात. आजपर्यंत अशी बेईमानी कोणी केलेली नव्हती. ठीक आहे, पक्षांतर होतात, या पक्षातली माणसं त्या पक्षात, त्या पक्षातल्या या म्हणतात होतात, पण पक्ष ज्या पक्षाने तुम्हाला जन्म दिला त्या पक्षाला तुम्ही खतम करायला निघालात. नाव चोरलं, चिन्ह चोरलं. अरे माझे वडील चोरले का? स्वतःच्या वडिलांचं नाव लावायला लाज का वाटते तुम्हाला? काय चोर आहेत, दरोडेखोर आहेत? पण इकडे सुद्धा तुम्ही बघा, तुमच्या विरुद्ध कोण? मिंदेचाच माणूस उभा आहे ना. मग त्याच्याही होर्डिंगवर बघा शिवसेना प्रमुखांचा फोटो असेल. कारण मोदींचं नाणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये. मोदींचा करिश्मा महाराष्ट्रात संपलेला आहे. इकडे भाजपला सुद्धा बाळासाहेबांच्या नावाने मतं मागायला लागतात. ही बाळासाहेबांची पुण्याई ही आपल्या मागे उभी आहे. आणि या निवडणुकीनंतर ते शेती करायला जरूर जातील, पण शेती त्यांची पंचतारांकित शेती आहे. इथे किती शेतकरी आलेत? सगळे. बरं मला सांगा, एकाने तरी हात वर करून सांगा, एकाच्या तरी शेतामध्ये स्वतःचं हेलिकॉप्टर उतरायला हेलिपॅड आहे का? अरे मग कसले तुम्ही शेतकरी? जा बघा आपल्या मिंद्याची शेती, 5 स्टार शेती आहे, 5 स्टार. हेलिकॉप्टरने जातो, तुम्ही ते पाणंद रस्त्याने जाता, बरोबर ना? हा, माती तुडवत जाता. पण हे आमचे मिंदे हेलिकॉप्टरने जातात, पटपट 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 पटपट. कुठे चाललात? नाही, चाललो शेती करायला. अरे वा, ही शेती अशी असेल तर तमाम शेतकरी खुश राहतील. बरं तुमच्यावरती पीक कर्ज किती आहे आणि त्यांच्यावरती किती आहे? काहीच नाही. मग आनंदाने जातील शेती करायला, कारण खायचं तेवढं खाल्लंय. त्यांचं उत्पन्न काही शेतीचं उत्पन्न आहे. जसं माझा शेतकरी शेतीचं उत्पन्नावरती त्याचं आयुष्य असतं. पीक काढताना प्रत्येक वेळेला जमीन गहाण टाकावी लागते, घरदार गहाण टाकावं लागतं. अनेकदा माहिती आहे मला, पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकावं लागतं, बैल जोडी गहाण टाकावी लागते. आणि एवढं करून वरुण राजा कधी रुसतो, कधी हसतो, कधी खदाखदा हसतो, कधी अतिवृष्टी होते, सततधार असते, कधी दुष्काळ असतो. म्हणजे संपूर्ण मेहनत तुम्ही करायची आणि मेहनत वाया जाते, कारण तुम्हाला हमीभावच मिळत नाही. सोयाबीनला किती भाव मिळतोय आता? आणि आपलं सरकार असताना किती होतं? कापसाला किती होतं? आता किती आहे? मुळात कापूस विक्री सुरू आहे का? खरेदी सुरू आहे का? कारण तुमचा कापूस ओला आहे, बरोबर ना? मग ही सगळी अशी थेर करणारी माणसं तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात? अरे तुम्ही विदर्भाची माणसं सगळी गेल्या वेळेला सुद्धा नितीनला निवडून दिलं, याही वेळेला देणार मला खात्री आहे. पण मी इथे फक्त नितीनच्या प्रचाराला नाही आलो, मी आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचाराला आलेलो आहे. याच विदर्भाने जास्तीत जास्त आमदार भाजपला निवडून दिले, म्हणून भाजपला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिसलं होतं. याच महाराष्ट्राने जास्तीत जास्त खासदार कोणे एकेकाळी भाजपला दिले होते, म्हणून पहिल्या प्रथम मोदीजी त्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीला बघू शकले होते. गेल्या लोकसभेला तुम्ही विदर्भामध्ये केलं, महाराष्ट्राने त्याला जे काही करायचं ते केलं, थोडंसं आपण कमी पडलो. नाही तर याच वेळेला मोदी पंतप्रधान होत नव्हते. पण संपूर्ण विदर्भाने ठरवलं पाहिजे, अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत आम्ही एक सुद्धा भाजपचा आणि मिंद्याचा आमदार निवडून देणार नाही. जी मस्ती हा आपल्याला दाखवत आहेत, काय मस्ती, काय मस्ती. जणू काही इकडे माणसं राहतच नाहीत. इथल्या शेतकरी मेला तरी चालेल, शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी ग्वाही देणारे हे दाढीवाले आज देखील विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मराठवाड्यामध्ये होत आहेत.
किती शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाले मला एकदा खरं सांगा. किती शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेत मला खरं एकदा सांगा. आणि मी आज तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री झाले होते, एकाने तरी माझ्याकडे कर्जमुक्ती मागितली होती तरी मी करून दाखवली होती. मी कर्जमुक्तीचे कार्यक्रम घेतले होते का? पण तरी मी करून दाखवली होती. कारण मी काय उपकार नव्हते केले, मी कर्तव्य केलं होतं. जे माझ्यावरती आई वडिलांचे संस्कार आहेत की कोणी मागत नाही म्हणून देऊ नको असं नाही आहे. तो मागतला असला तरी त्याला जे पाहिजे ते दे, त्याप्रमाणे मी माझं कर्तव्य केलं होतं. तुम्हाला कर्जमुक्त मी त्यावेळेला करून दाखवलं होतं. आणि जर का आपलं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं नसतं तर माझ्या मनात मी ठरवलं होतं की 5 वर्षात परत एकदा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं. मी आज पण तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं. बरं, दुर्दैव असं आढळलं की कर्जमुक्तीची आपण घोषणा केली, कर्जमुक्त केलं, पण जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर आपण राशी देणार होतो, नव्हतं देऊ शकलो कारण पैसेच नव्हते हातामध्ये. हे सरकार पाडायच्या आधी मी सुरुवात केली. आज सुद्धा किती लोकांना 50,000 रुपये मिळाले कर्ज परतफेड करणाऱ्यांनी जाऊन शोधा. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, नुकसान भरपाई मिळत नाही, कापूस खरेदी नाही, सोयाबीनचे भाव पडलेत कारण खाद्याचे तेल आयात केले गेलेले आहे. डाळ परदेशातून आयात केले म्हणून माझ्या इथला डाळ उत्पादक शेतकरी मेला. कांदा उत्पादकांची तीच हालत आहे. मग सोयाबीनचा शेतकरी मेला, डाळीचा शेतकरी मेला, कसला काय कापसाचा शेतकरी मेला. आणि आम्ही तुम्हाला मत द्यायचं कापसाच्या गादीवरती बसायला? कोणत्या तोंडाने आपल्याकडे मत मागतायत? जी आता त्यांनी जी योजना काढली महिलांना 1500 रुपये, अहो मोदीजी 15 लाख बोलले होते, 1500 कुठून आले? किती जणांच्या खात्यात 15 लाख आले गेल्या 10 वर्षात? किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालंय? एक सुद्धा नाही. म्हणजे एवढा खोटा बोलणारा माणूस तुम्ही तुमचा नेता म्हणून तिकडे बसवलाय आणि त्याचा फोटो दाखवून तुम्ही मतं मागताय म्हणून तुम्हाला मत महाराष्ट्र देत नाहीये, म्हणून देत नाहीये. यांची गॅरंटी मी जी तुम्हाला सांगितली, भ्रष्टाचारीत येतो का मिळवावा, तशीच यांची गॅरंटी. घाई गर्दीमध्ये रामाचं मंदिर बांधलं ते पण गळतंय. मोठा आवा आणून नवीन संसद भवन बांधलं ते पण गळतंय. पूल कोसळतायत. काल बुलेट ट्रेनचा एक पूल कोसळला, त्याच्यात काही कामगार गेले. आणि याच मोदीजींनी तिथे आपल्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायाचा पुतळा उभारला. अशुभ हाताने उभारलेला पुतळा 8 महिन्यात तो पण कोसळला. महाराजांचा पुतळा कोसळणं ही जखम महाराष्ट्राच्या हृदयाला फार मोठी आहे. एवढा अपमान महाराजांचा आजपर्यंत कोणी केलेला नव्हता. काय आपण त्याचा सूड घेणार आहोत की नाही? की कोणी येते आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुम्हाला काही ईव्हीएम वाटले? लोकसभेच्या तोंडावरती कोकणवासियांची मतं पाहिजे होती म्हणून घाई गर्दीने तो नौदल दिन आला. त्या नौदल दिनाचं निमित्त साधून त्यांनी महाराजांचा पुतळा जो बसवला तो पुतळा उभारण्यात सुद्धा पैसे खाल्ले. भ्रष्टाचारी ही अवलाद. तुम्ही काय शिकवताय आम्हाला हिंदुत्व आणि तुम्ही आम्हाला काय शिकवताय महाराजांचं प्रेम? कोश्यारींनी सुद्धा महाराजांचा अपमान केला होता. आपण मोर्चा काढला होता पण मोदींनी नाही हटवला कोश्यारींना. का? अरे किया किसका? छत्रपति शिवाजी महाराज का तो अपमान किया ना, मोदी का तो नहीं ना किया. म्हणजे याच मोदींना त्या प्रफुल्ल पटेलनी छत्रपती शिवरायाचा जिरेटोप डोक्यावरती घातला होता. कोणाची बरोबरी कोणावरती करताय? या आमच्या देवाची बरोबरी कोणाशी तरी होऊ शकते? मान्य आहे तुम्हाला? गेल्या लोकसभेला सुद्धा जे आपलं मशाल गीत मगाशी वाजत होतं ना, त्याच्यामधले 2 शब्द काढा म्हणे, जय भवानी जय शिवाजी. अरे आमचा श्वास आमच्याकडनं तुम्ही हिरावून घेताय आणि सांगताय जगा. मी सांगितलं निवडणूक आयोगाला, हिंमत असेल तर कारवाई करा. मी नाही काढत, काय करायचं ते करा, जा. काय उखाडणार उखाडो. काही करू शकले नाही, करूच शकत नाही. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे की जे आता चाललेलं आहे, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाहीये, मग आमचे शिवाजी महाराज जे होते गरीबाच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये. त्याने असं नाही सांगितलं गरीबामध्ये जातपात नाही पाहिली. गरीब तो गरीब आहे, कोणी असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणी असेल.
पण त्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. परस्त्री ही माते समान आहे. म्हणून ते आहे ना ती कथा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा खणा नारळाने ओटी भरून परत पाठवलं. परस्त्री माते समान आहे, तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. शासन कसं करायचं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं. आणि म्हणून मी ठरवलंय की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मी मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मंदिर केवळ घंटा वाजवण्यासाठी नसेल की लावली घंटा आणि बसवला पुतळा, नाही. हे मंदिर हे संस्कार पीठ असेल, जिथे भाजपाने जाऊन शिकवलं पाहिजे की कशी माणूस म्हणून कसं जगायचं हे जाऊन त्या मंदिरात जाऊन शिका. नुसता सत्ता पिपासूपणा चाललेला आहे. माणसं फोडायची, तोडायची, विकत घ्यायची, लांडी लबाडी करायची, काही करा पण मीच सत्तेवरती बसलो पाहिजे. नाही, जा बघा, हा राजा आज आम्ही त्याला देव का मानतो? कारण ह्या राजाचा जीव सिंहासनामध्ये नव्हता, तो गोरगरीब जनतेमध्ये होता. म्हणून तो देव आहे, म्हणून ते छत्रपती आहे. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतो म्हटल्यानंतर देव्या भाऊच्या अंगाला इंगळ्या डसल्या. इंगळ्या लालला लाई लाई झाली. अरे शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात होणार, माझ्या नागपुरात होणार, अकोल्यात होणार, इकडे होणार, मग कसं होणार? मोदींचं मंदिर कोण बांधणार? मग मला त्यांनी सांगितलं, तुमच्यात हिंमत असेल तर मुंब्र्यात जाऊन बांधा. का? मुंब्रा आमचा नाहीये, मुंब्रा सुद्धा आमचाच आहे. आणि मुंब्र्याच्या वेशीवरती आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, सावित्रीबाई फुले, जिजाऊ यांचं स्मारक तिकडे दिमागदारपणाने उभं आहे. देवेंद्रजी, तुम्ही जाऊन बघा. पण मुंब्रा ज्या ठाणे जिल्ह्यामध्ये येतं, त्या ठाणे जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं जर का अवघड वाटत असेल, तर फडणवीसजी, तुम्ही जो गद्दार घेतला आणि डोक्यावर बसवलाय ना, तो सुद्धा त्याच ठाण्याचा आहे. त्याला पहिली लाथ घाला आणि बाहेर काढा की तुझ्या ठाणे जिल्ह्यात हे मंदिर का होऊ शकत नाही. घालताय लाथ, पण काय वाटेल ते करायचं आणि आपल्याला फसवत जायचं. आणि म्हणून काल आपण महाविकास आघाडीतर्फे एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे, पोचले तुमच्यापर्यंत. आणि आज सकाळी मी घरनं निघण्यापूर्वी मातोश्रीत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एक छोटंसं, बाकी सविस्तर वचननामा आहे, नितीनकडे दिलेला आहे. पण एक, तुम्ही सगळेजण मला कुटुंबातील एक मानता. काही जण म्हणतात, साहेब तुम्ही आमच्या कुटुंबाप्रमुखापर्यंत सारखे आहात. मग मी असं ठरवलं की ज्याप्रमाणे करोनामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझं ऐकलं म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला, मोदींनी वाचवला नाही, भाजपवाल्यांनी अजिबात वाचवला नाही. हे काल मला वाटतं योगी तिकडे येऊन गेले ना, तुमच्याकडे आले होते का? आणि तिकडे त्यांनी नारा दिला, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. अरे एक तरी माणूस टिकवा, सगळी फुटायला लागलाय तुमचा भाजप. पण त्यांना सांगायचं मला की योगीजी, आपल्याबद्दल आदर आहे, पण ज्या वेळेला तुमच्याकडे हाहाकार माजला होता कोरोनामध्ये, सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, तेव्हा या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र वाचवलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला सुरक्षित कसं राहायचं शिकवायला येऊ नका. आणि म्हणून मी असं ठरवलंय की भाजपवाले जो महाराष्ट्र लुटतायत, आम्ही महाराष्ट्र तुटू देणार नाही, आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही. आमचा महाराष्ट्र आम्ही स्वावलंबी बनवू, आमचा महाराष्ट्र आम्ही सर्वोत्तम महाराष्ट्र करू, ही गॅरंटी कुटुंब प्रमुखाचा वचननामा म्हणून मी आज तुमच्या चरणी दिलेला आहे. आणि हा खिशात ठेवण्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये ज्या गॅरंटीज म्हणून मी दिलेल्या आहेत, जी माझी वचने आहेत, छत्रपती शिवरायाचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात आहेच, पण शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता, ज्याप्रमाणे आपलं सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते की नव्हते? तेल, तांदूळ, गहू, साखर, डाळ, या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एका पैशाचंही नुकसान न होऊ देता मी स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही माझी दुसरी गॅरंटी आहे. त्याच्याप्रमाणे जसं मुलींना मोफत शिक्षण दिले जाते, चांगली गोष्ट आहे, मग मुलांचं काय? म्हणून मी ठरवलं की आपलं सरकार आल्यानंतर मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं, तसंच मुलांना सुद्धा, माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या मुलाला हे जात पात धर्म न बघता आम्ही मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही.
गुजरातमध्ये पळून नेलेले उद्योग, मी काय गुजरातचा दुश्मन नाहीये, पण माझ्या महाराष्ट्राचा तोंडचा घास, हातातोंडाशी आलेला घास हिसकावून जो तुम्ही गुजरातला नेलेला आहे, ठीक आहे, मी नव्याने महाराष्ट्र उभारून दाखवीन, नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये आणीन आणि महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव हे परत उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजी, तुम्ही मला आव्हान देता, अहो विदर्भाने तुम्हाला मोठं केलं, तुम्ही निदान विदर्भासाठी तरी तो टाटा एअरबसचा प्रकल्प आपलं महाविकास आघाडीचं सरकार नागपूरमध्ये आणत होतं, तेही तुम्ही गुजरातला जाऊ दिलं. कसले तुम्ही निर्लज्ज माणसं. काय करायचं या इथल्या तरुणांनी, काय करायचं मुलीबाळींनी? काय तुम्ही सगळेजण उठून इथून रोजीरोटीसाठी गुजरातमध्ये जाणार आहात? कुठे चाललं रे? गुजरात का? नाही, रोजीरोटीसाठी चाललोय. मग महाराष्ट्रात काय? महाराष्ट्रामध्ये काय नाही, भीक मागावी लागते. ही परिस्थिती यांचं सरकार जर का परत आलं, येऊ द्यायचं नाहीस, येऊ देणार नाही. पण महाराष्ट्राच्या हातामध्ये भिकेचा कटोरा आणि गुजरातमध्ये सगळा डामडौल, हे नाही चालणार. माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं माझ्या महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. माझ्या महाराष्ट्रात येणारे उद्योग आणि असलेले उद्योग, मी त्यातला एक सुद्धा उद्योग गुजरातला जाऊ देणार नाही. आणि म्हणून आपण असं ठरवलंय कालच्या त्या पंचसूत्रीमध्ये की अनेक तरुण शिकतात, पण शिकल्यानंतर करायचं काय? नोकरी कुठे? रोजगार कुठे? मग तो रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक तरुणाला दरमहा 4,000 रुपये आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार. मोठी गोष्ट आहे. हे फार मोठं म्हणजे गोवर्धन पेलण्यासारखं आहे. पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभले तर तो गोवर्धन सुद्धा आपण पेलून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये. अनेक गोष्टी करायच्या. जसं अन्न सुरक्षा आहे, तसंच उपचाराची सुद्धा आवश्यकता लागते. अनेक ठिकाणी औषधं मिळत नाहीत, डॉक्टर मिळत नाहीत, वेळेवरती उपचार होत नाही. म्हणून वाचू शकणारा जीव काही कारण नसताना हा गमवावा लागतो. आणि त्याच्यासाठी रुग्णाला जे जे आवश्यक असेल, जे डॉक्टर लिहून देतील, ती प्राथमिक औषधं आपलं सरकार मोफत देणारे, मोफत औषध दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमुक्त करणारच आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत. महिलांना ते जे काय देतात ना 1,500, त्याच्याऐवजी आपण 3,000 देणारच आहोत. पण त्याहीपेक्षा महत्वाची म्हणजे महिलांची सुरक्षा आपण वाढवणार आहोत. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणं, जिथे शिपाई पण आणि ऑफिसर पण महिला असतील. ज्या पोलीस स्टेशनमध्ये रात्री अपरात्री जायला मुळामध्ये महिलेला भीती वाटणार नाही, अशी महिलांची पोलीस स्टेशन सुद्धा आपण महाराष्ट्रात उभी करणार आहोत. खूप गोष्टी करायच्या आहेत. हे आजपर्यंत बरंचसं झालं असतं. जो विषय नितीन तुम्ही इथल्या आपण खारपाण पट्ट्याचा सोडवला आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोय केली, मी तर पूर्ण पश्चिम विदर्भाचा खारपाण पट्ट्याचा विषय सोडवायला निघालो होतो. गोसीखुर्दचं पाणी आपण इथपर्यंत आणणार होतो, पण कोणालाच काय पडलेलं नाही. सिंचनाचा अनुशेष तसाच बाकी आहे, शेतकरी तसाच ठणाणा करतोय, महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे. मग हे सगळे 3 भाऊ जे आहेत, कोण कोण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोण? एक कोण नाही, आपण देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ, तिसरा जॅकेट भाऊ. म्हणजे यांच्यामध्ये आता भाऊबंदकी सुरू झाले. महिलांना कळत नाही नेमका कोण भाऊ. पण या 3 भावांना सांगतोय की अरे जरा जरी तुमच्यात लाज लज्जा शरम असेल, तुम्ही जाहिराती खूप केल्या, लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, पण एक बहीण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला लाज लज्जा शरम काही असेल तर 3 भावांनी एकत्र त्या एका बहिणीकडे जायचं आणि तिला 1,500 रुपये देऊन दाखवायचे. आणि ती बहीण म्हणजे बदलापूरमध्ये जिच्या चिमुरड्या मुलीवरती अत्याचार झाला, ज्या माऊलीचं गाराणं पोलीस स्टेशन ऐकत नव्हतं, त्या माऊलीकडे जा, जिच्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त झाले. ती बोलेल 1,500 रुपये काय करायचे, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. अरे तिच्याकडे गेला तर नाही, तिने जोड्याने तोंड तुमचं फोडलं ना तर मी काही हरायला तयार आहे. आणि म्हणून रोजगारासाठी सुद्धा मी तमाम सगळ्या माझ्या विदर्भातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणांना सांगतोय की आपलं सरकार आल्यानंतर सध्या मुंबई कोणाच्या घशात घातले? जरा मोठ्याने बोला.
म्हणजे तुमच्यापर्यंत आलंय ना कानावर. अदानीच्या घशात घातलेली मुंबई मी काढून घेणार. त्यांना जी 1000 एकर जमीन दिलेली आहे फुकट, ती काढून घेणार आणि त्या जागेवरती माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम भूमिपुत्रांना परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घरं बांधून देणार. या मुंबईमध्ये या. म्हणजे गांधीजी म्हणाले होते गावाकडे चला, मी गावातल्या लोकांना सांगतोय तुमच्या हक्काच्या राजधानीकडे चला. या मुंबईमध्ये या. रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे ही आपल्या हक्काची मुंबई आहे. ही अशी यांच्या घशामध्ये घालू देण्यासाठी आपण मिळवलेली नाहीये. महाराष्ट्राचा अधिकार मुंबईवरती आहे. जी मुंबई देशाचं आर्थिक केंद्र अजूनही आहे का होतं ही म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्या मुंबईचं वैभव, त्या मुंबईची शान आणि माझ्या महाराष्ट्राचा दिमाग वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मुंबईत येण्याची आता गरज आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी द्यायच्या आहेत. मी तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट मागतोय. काय मागतोय? फक्त मत. मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही फक्त मत नाही देऊ शकणार? तुमचे कुटुंबीय मला मत नाही देऊ शकणार? तुमचे मित्र त्यांचे कुटुंबीय मला मत नाही देऊ शकणार? मग मी जसं वचन दिलंय तसं तुम्ही मला वचन देताय? मग सगळ्यांनी एक हात वर करून सांगा की जेवढे जेवढे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, इथे तर मशालीच आहेत, नितीन तर स्वतः एक मशाल आहे. आणि आजपासून तुम्ही सगळेजण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची मशाल बनवून हे भ्रष्ट सरकार, यांचा भ्रष्ट कारभार जाळून टाकून आपलं भगव्याचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी सज्ज रहा. आणि 23 तारखेला, काल परवाकडे दिवाळी झाली, पण 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विजयाची दिवाळी ही सगळे मिळून साजरे करूया. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सगळ्यांनी आता राष्ट्रगीताला उभं राहायचंय. आदरणीय उद्धवजींनी तुमच्यामध्ये